रोहित पाटील पाटलांचा मुलगा रोहित दादा भरपूर येतात. रोहित दादा आम्ही पहिल्यापासून रोहित दादाच्याच मागे आहे. रोहित दादाच एवढं कोण म्हणते आवाज पोका येणार रोहित दादा येणार निवडून आलेत म्हणून समजा. रोहित दादा आबांचं पुत्रच नसून त्यांच्या कृतीतून सुद्धा एक आबा असलेलाच भास रोहित पाटलांच्या कृतीतून होतोय. आमच्या मोबाईलवर बी आता अजून फोटो कोण काही 100% येणारच. रोहित पाटील वयाच्या मानानंतर ते भरपूर काम केलंय. काही नाही विरोधक वरडणार किंवा रोहित दादाच कामच आहे त्यामुळं विशेष काही नाही इथं. या मतदारसंघातले सगळे दिग्गज एका बाजूला झाले आणि रोहित पाटील जरी एका बाजूला राहिले तरी सुद्धा रोहित पाटलाचा पराजय करणं त्या सगळ्या दिग्गजांना अशक्य आहे. आता मणे राजुरीत तुम्ही विचारा कोणी काम केलंय लोक सांगतील की तुम्हाला. रोहित दादा आज घडीला रोहित पाटील आमदार म्हणून या तालुक्याची फिक्स आहे. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विधानसभेचं ढोल मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आज तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा घेत आहे. आणि आता मी पोहोचलेलो आहे मणे राजुरी या गावामध्ये. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते चर्चा करत बसलेले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत, त्यांच्या भागाचा विकास झाला का आणि जनतेचा कौल कुठं आहे हे आपण आज जाणून घेऊयात. आत्ताच्या या सगळ्या परिस्थिती बघता तुमच्या भागात काय परिस्थिती आहे, कुणाची हवा आहे आपल्या भागात? रोहित पाटील पाटलांचा मुलगा. का कशासाठी का असेल वातावरण एवढं? त्याचं म्हणजे वडिलांनी तेवढं काम केलंय तालुक्यात. बर वडिलांनी हा आणि तुझा पोरगा रोहित दादाचं काम भरपूर आहे. म्हणजे वयाच्या मानानंतर ते भरपूर काम केलंय. पण आता असं म्हणतात की आराराबांनी विकास कामं भरपूर केली, तिने काम चांगलं केलं. मात्र त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना विकास कामं जमली नाहीत, त्यांच्याकडून विकास कामं बऱ्यापैकी झाली नाहीत. आणि रोहित पाटील देखील सक्रिय नाही आहेत. आता रोहित पाटील हे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून. तर ते उमेदवार असताना त्यांच्या बाबतीत अशी चर्चा मतदारसंघात सध्या सुरू आहे. काय मत आहे तुमचं? काही नाही विरोधक वरडणार किंवा बर पण तेव्हा पोरग काम करणार पोरग आहे ते करणार. केलंय करतंय. एकीकडं प्रभाकर बाबा पाटील हे आपले जे वडील आहेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणून त्या मतदारसंघातला विकास करत आहेत असं म्हणतात. त्यामुळं मला तर काय विकास झालेला अजून तर आठवत नाही. बरं आमच्या गावचा रोहित दादा भरपूर येतात. रोहित दादा आम्ही पहिल्यापासून रोहित दादाच्याच मागे आहे. रोहित दादाच बर त्यांच्याकडे पद नसताना देखील त्यांनी पद नसताना हो भरपूर जनसंपर्क ठेवला. येतील तेव्हा भेट घेते सगळे व्यवस्थित एक नंबर चांगला आहे. तुमच्या मनात दादा रोहित पाटील आमच्या मोबाईलवर बी आता अजून फोटो रोहित पाटील विकास काम विकास एक नंबर एक नंबर आणि 100% सगळ्याच बाबतीत कोण काही 100% येणारच. तुम्ही काय तुमचा अनुभव मोठा आहे या राजकारणामध्ये, तुम्ही आम्ही चर्चेत आहे. हा मग काय वाटतं तुम्हाला? दादा येणार का कारण काय, तुमची कारण काय? तसं माणूस आहे तसा. बर त्याचा वडील तसा होता बर म्हणून त्याच येणार. एवढं कोण म्हणते आवाज पोका येणार रोहित दादा येणार. बर मग आबांचा मुलगा म्हणून अजेंडा ठेवणार का त्यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं मुद्दा राहणार? त्यांचा मुलगाच असं नाही पण दादाच्या देखील बारक्या पोरांच्या पासून त्यानं सगळ्यांनी आता धरून आहे. असं सगळ्या कामात सगळ्या राजकारणात सगळे तो मुरला आहे आता. 70% तो सगळी कामं करू शकतो. पहिल्यापेक्षा आता स्पीडनं कामं होणार. हो 100%. आता समजा स्पीडनं कामं होणारे आपण आहे आता महाविकास आघाडीमध्ये. राज्यात सत्ता आहे महायुतीची आणि केंद्रात सत्ता आहे भाजपची.
तर आपल्याला पुरेसा निधी मिळणार का? पलटणार की महाराष्ट्र निधी येणार की. निधी येणार. हो, शरद पवार साहेबांची त्यांच्या मग जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत निधी येणार. निधी येणार. कसं आहे, आपण सांगणं जरा बरोबर वाटत नाही. का हो, नागरिक आहात तुम्ही. नागरिक जरी असलं तर कसं आहे, हे कामं करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता आर पाटलाच्या जसं आता हे वसंतदादाच्या जीवावर जसं राजकारण केलं, प्रतीक पाटील असू द्या, विशाल पाटील असू द्या, तीच पद्धत आता हे आर पाटलाच्या जीवावरती रोहित पाटील करतो. बर पण प्रत्यक्ष फिल्डवरती कामं तशी नाही आहेत. बर आणि त्याचप्रमाणे प्रभाकर आबाची सुद्धा कामं तशासारखीच आहे. बर आत्ता आबा मिसळायला लागलेत. प्रभाकर आबा आत्ता लोकांमध्ये मिसळायला लागले. मिसळायला लागले. त्याच्यामुळे कामं तशासारखीच आहेत दोघांची. निवडून कोणी येईल हे काय आपण सांगू शकत नाही. बर रोहित पाटलांचा जनसंपर्क आहे आणि प्रभाकर आबांचा. प्रभाकर आबा आत्ता मिसळायला लागले लोकांना. आता मिसळायला लागले. विकास कामं झालेत का नाही तुमच्या भागात? विकास कामं तशी काही नाही झाले. पाण्याच्या व्यतिरिक्त विकास कुठलाही आमच्या गावात झालेला नाही. आराराबांच्या कार्यकाळात विकास कामं कशी होती? ती पाण्याचीच कामं, आबाने सुद्धा पाण्याचीच कामं केली. पाण्याच्या व्यतिरिक्त आबाने सुद्धा काम तशासारखीच केली. पाण्याचं आबानं काम एक नंबर केलं. पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवला. सर्व पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत. त्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुमनताई पाटील यांच्या कार्यकाळात त्यांची नाही आहे काय काम. त्यांच्याकडनं विकास कामं कधी दिसत नाही. अहो आम्हाला आता जायला वाटा नाही तर वाटा कोण करणार तिथं रस्त्याने मुरुम कोण टाकणार करण्याची होईल बाबा. रस्तेच नाही आहेत. जेवढं निवडून मूर्ती जवळ येते परत येत नाही ती. निवडणुकीपुरती फक्त जवळ येतात. किती वर्ष रस्त्याचा प्रॉब्लेम आहे? अहो झालं 4-5 वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली मागं लागलोय आम्ही. नुसती एखादी मुरुमाची ट्रॉली सगळं टाकण्यात काय करणार. चेतन रस्ता जुना. मग तुम्ही या बाबत आढावा घेतला, कुणा भेटला? सगळ्यांनी नेत्यांनी हे करा मग कोण हीच करण्यात. बर मग आता तुमच्या मनातला आमदार कोण आहे मग या वेळेला? आता काय मनातलं आता काय गावतंय दवा काहीच कळत जवाय तवा. पण तुम्हाला एक फिरत आम्ही लय करून राजकारणात का नाही अशी फिरणारी माणसं नव्ह. राजकारणात नाही. नॉर्मल आपण ज्यावेळी आता इथं कसं सोडा प्यायला आला तुम्ही, हे फिरत असताना तुम्हाला कळते बाबा हा रोहित पाटलांची हवा आहे, नाही प्रभाकर बाबांची हवा आहे. काय वाटते कोणाची हवा आहे? आता काय आम्ही काय सांगू शकत नाही. तर आपण पाहिलं की या लोकांनी नागरिकांनी आपल्याशी संवाद साधताना आपल्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आता या ठिकाणी आणखीन काही जरा कट्ट्यावर गप्पा रंगलेल्या आहेत. त्या नेमक्या काय गप्पा रंगलेल्या आहेत आता आपण जाणून घेऊयात. नमस्कार. अगदी गहन चर्चा झाल्या, मी लांबून बघितलं तुम्हाला. काय गप्पा एवढ्या चालल्यात? आमची ती ऊसाच्या बियाबद्दल चालली. ऊसाच्या बियाबद्दल? कशाच्या काय ऊसाचं बियाबद्दल मला तरी माहिती नाही, मी शहरी भागातला. ऊस लावला गेला म्हणून सांगा. याच नाही विचारा, मी जास्त त्याच्यात नसते, मी सर्व्हिसवाला माणूस आहे. बरं, ही शेतकरी सगळी विचार आहे. काय चर्चा चाललेली हो? बागाचं काय करायचं, औषध काय मावायचं, बर हे संदर्भात चाललं होतं. हा बरं, आता ह्या चर्चेबरोबरच तुमच्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीची चर्चा होत्या का? होत्या. काय वाटते कुणाची हवा आहे आता भागात? राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हवा. काय कारण आहेत? कारण म्हणजे हे सरकार सगळं धुयाचंच काम आहे. बर, हे नुसतं आता हे चालूला पैसे द्यायला लागले. महिन्यात 2 महिन्यात हे लाडकी बहीण असू दे काय असू दे, हे पैसे इलेक्शन झाले की बंद होणार आहे. या इलेक्शन संपल्यानंतर होय, 100% आली तरी आली तरी सुद्धा वोल्टेजची येतच नाही सत्ता. बर, 110%. म्हणजे यावेळेला सत्ता पलट होणार. 100% सत्ता पलट आहे ह्या वेळेला. आता तुमच्या भागात ज्या विद्यमान आमदार आहेत सुमनताई पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत. शरद पवार साहेबांनी देखील एका कार्यक्रमात उमेदवारी बऱ्यापैकी जाहीर केली. होय, तर काय वाटतंय त्यांची ताकद लागेल रोहित पाटलांची? निवडून आलेत म्हणून समजा. हो, पण विरोधी बाजूला जे संजय काका पाटील आहेत माजी खासदार, त्यांचे चिरंजीव ते पण आता संभाव्य उमेदवार आहेत प्रभाकर बाबा पाटील. बरोबर आहे, त्यांनी पण ताकद लावली तरी सुद्धा हे पहिल्यापासून ह्या रोहिदाचं कामच चांगलं आहे. बरं, केलेलं आहे काम पहिल्यापासून. त्यामुळं 100% निवडून येणार. तुम्हाला काय वाटतंय काका? काय
परिस्थिती असणार आहे या निवडणुकीत? राष्ट्रवादीच येणार निश्चित. राष्ट्रवादी सीट होय, शरद पवारचीच पार्टी येणार. बरं. अनेक विकास कामं जे संजय काका पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून प्रभाकर बाबा पाटलांनी इथं भरपूर विकास कामं केली असं ते सांगतात. काय कामं तर केलेली इथं दिसत नाही. सुमनताई पाटलांच्या त्यांनी काम केले ते, म्हणजे 2014 पासून ते आहेत पोटनिवडणुकीमध्ये त्या निवडून आल्या. त्यानंतर 2019 मध्ये पण अजित घोरपडेंना त्यांनी पराभव करून त्या पुन्हा मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या. केल्या त्यांनी विकास कामं केलीत. बर, काय थोडी बहुत केलीत कामं. बर. आणि शो जो भाग आहे नाही शो सुमनताईकडेच भाग आहे. निश्चित ते येणार. त्यांच्या जे राष्ट्रवादीचे अधिक नाही ते निश्चित येणार आहे निवडून. तुम्ही काय सांगाल दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? रोहित पाटील. रोहित पाटील. काय कारण काय? कामं केल्यात. मला सांगा, या मतदारसंघामध्ये अनेक मी आता लोकांना भेटत आलो, त्यांच्याशी चर्चा करत आलो, आढावा देखील घेतला. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं भरपूर पेंडिंग आहेत असं म्हणतात. नुसतं डोळ्याचं ऑपरेशन ही जी लोकांची जी कामं केलेत की नाही केलेत तेवढं रोज दादा त्या लोकांनी मतदान केलं तर निवडून येते. एवढं काम आहे. तू तरुण आहेस, मला सांग, तरुण म्हणून बेरोजगारीचा प्रश्न माझा मुद्दा भरपूर आला. जे मुद्दे आलेत त्या मुद्द्यांमध्ये बेरोजगारी, MIDC आलेले नाही आहे, चांगले उद्योग आलेले नाही आहेत आणि त्यामुळे बेरोजगारी आली आहे. खरं आहे? हा, होय, खरं आहे. मग या विद्यमान आमदारांनी रोजगार आणलेत का? उद्योगधंदे आणलेत का? MIDC उभा केली. MIDC चालू आहे ना काम चालू. कुठं? इथं कोड्यामाळाला MIDC आणली ना मंजूर करून त्यांनी. आणली? हो. पूर्ण झाले का? अजून चालू व्हायचं आहे. तो विरोध आडवा आडवी सगळ्या भानगडी चालूच आहे. त्याला पण विरोधाने आडवाडी सगळे आहेत. बेरोजगारीला नेमकं जबाबदार कोण? शासन. कुठलं? ही चालू आहे ती. लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटलांचा पराभव झाला. त्यानंतर आता या विधानसभेला त्यांचे चिरंजीव आमदारकीसाठी रिंगणात उतरणार आहेत. त्याचा परिणाम लोकसभेप्रमाणे या विधानसभेला होईल? होणार. होय, होणार. रोहितदादाच कामच आहे त्यामुळं विशेष काही नाही इथं. म्हणजे फक्त रोहितदादा काम विकास सगळंच काम काही असू दे. बर. पेशंट एखादा दवाखान्यात असला 2-2 अडीच लाख रुपये तिथं बिल पैसे भागवल्यात. म्हणजे अशा कसल्या बी ह्याच्यातून स्कीम मधून पोच केलेल्या आहेत. असं प्रत्येक गोष्ट डोळ्यात ऑपरेशन. तुम्ही मला सांगा, तुमच्या मनातला आमदार कोण? रोहित दादा पाटील. काय कारण आहे? मला प्रत्येक जण फक्त रोहित पाटीलच म्हणते. काय कारण? काय कारण काम आहे. हो, कामं केलेत. होय, भरपूर. पण मी तासगावात आता लोकांना बोललो, आराराबा ज्यावेळी होते त्यावेळी त्यांनी बरीच कामं केलीत म्हणतात. पण जसं सुमनताईंकडं आमदार पद आलं त्यांच्या कार्यकाळामध्ये किंवा 2019 नंतर पण हवी तशी कामं झालीत, पण हवी तशी कामं झालेली नाही आहेत. त्यामुळं आणि संजय काकाचे पाटील माजी खासदार आहेत, त्यांचे चिरंजीव आता या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या माध्यमातून केंद्र सरकारमधनं भरघोस निधी आणला आणि त्यांनी विकास कामं केली असं ते तसं मला सांगितलं. आता त्यांची लोक आहेत तेच सांगणार. तासगावात आता मणेराजुरीत तुम्ही विचारा कोणी काम केलंय, लोक सांगतील की तुम्हाला. बर. आणि कामं जाऊ शकतो आम्ही. आता तुम्ही उद्या सकाळी या, तुम्हाला दावतो कामं. म्हणजे विकास झाला असला तरी विरोधकांनी फक्त त्या मुद्द्यावरच त्यांना विरोधच करायचा असं. हा, विरोध करायचा म्हणून करतात लोक. बर. पण जनता ऐक त्यांच्या संग. काय वाटतंय आता बदललेलं जे राजकारण होतं, बंडखोरीचं राजकारण झालं, नवीन सत्ता स्थापन झाली, त्याचा परिणाम कितपत या मतदारसंघावर होईल किंवा ओव्हरऑल तुमच्या सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीवर होईल? आमच्या तासगाव कवठेमंकाळा तर काय सुद्धा फरक पडत नाही. तासगाव कवठेमंकाळमध्ये फरक पडणार नाही. काय परिस्थिती असेल? 50-50 वन साइड घासून 60-40 म्हणजे बऱ्यापैकी वन साइड असल्यासारखंच असतं. तुम्हाला काय वाटतंय आत्ताची जी परिस्थिती आहे, दोन्ही उमेदवार जे आहेत ते त्यांच्या मागं दिग्गज नेते, जे मातबर नेते म्हटले जातात, संजय काका पाटील असतील, त्यांचे चिरंजीव प्रभाकर बाबा पाटील आणि इकडं आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील, हे दोन्ही दिग्गज नेत्यांचे चिरंजीव आहेत आणि आत्ता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर ही सगळी परिस्थिती बघता आता तुम्हाला काय वाटते? काय आहे, जनतेनं आपल्या मनातला आमदार ठरवलेला आहे. अनेक वर्षापासून लोकांच्या मनामध्ये आबा नसलेल्याची एक सल या तालुक्यातल्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं प्रति आबा
या रूपानं लोक रोहित पाटलांच्याकडं आबांच्या नजरेतनं बघतायत. आबांचं पुत्रच नसून त्यांच्या कृतीतून सुद्धा ते एक आबा असलेलाचाच भास रोहित पाटलांच्या कृतीतून होतो आहे. त्यामुळे यावेळेला कोणी किती देव पाण्यात गाठले किंवा कोणी कितीही जरी काही पराकाष्ठेचा प्रयत्न केले, किंबहुना माझं मत तर असं आहे की या मतदारसंघातले सगळे दिग्गज एका बाजूला झाले आणि रोहित पाटील जरी एका बाजूला राहिले तरी सुद्धा रोहित पाटलाचा पराजय करणं त्या सगळ्या दिग्गजांना अशक्य आहे. आज घडीला रोहित पाटील आमदार म्हणून या तालुक्याची फिक्स आहेत. म्हणजे मणेराजुरीचंच म्हणत नाही मी, सगळ्या संपूर्ण तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचं सांगतोय मी. तुमचं काय मत आहे? तुमच्या मनातला आमदार कोण? रोहित दादा अशी बॅटिंग करणार आहेत की ग्राउंडवर 11 प्लेयर असतात का नाही, बॉल अडवायला जमणार नाही, असली बॅटिंग जोरात होणार आहे. काय बॅटिंगचे मुद्दे काय असणार आहे? तो म्हणजे मूड जे असते तिथे मुद्दे असतात आपले, मनगटाची ताकद, ती ताकद काय असणार आहे? विकास काम, विकास, सतत संपर्क आहे. अगदी गरीबातल्या गरीब लोकांच्या मैताला जाणं, त्यांना भेटी देणं, इलेक्शन लागल्या म्हणून येणं भेटी देणं ह्याला काय अर्थ नाही. 24 तास संपर्क आहे त्या माणसाचा. आणि मणेराजुरीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मणेराजुरीला पाण्याचं जे काम आबांनी केलंय त्या पाण्याच्या जोरावरच ते इलेक्शन मारणार आहे. पिण्याचं आणि शेतीचं पिण्याचं 18 कोटीची पिण्याची पाईपलाईन आबांनीच मंजूर करून दिली होती. आणि शेतीच्या पाण्याला मणेराजुरीला 3 योजनेचं पाणी आहे. हरपळचं आहे, ताकारीचं आहे, टेंबूचं आहे. अखंड महाराष्ट्रात असं गाव नसेल की 3 योजनेचं पाणी शेतीला. हे आराराबांची पुण्य आहे. रोहित पाटील जे आहेत ते महाविकास आघाडीकडून लढणार आहेत. बरोबर. पण महायुती सरकारनं अनेक योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नव्हत्या त्या आता महायुती सरकारनं पोहोचवलेत आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना होतोय असं वाटते का तुम्हाला? काय आहे, आमचेच पैसे घेणार, आम्हालाच देणार. आता 35 रुपये नारळ झालाय, 1600 रुपये मला वाटतं गोडे तेलचा डबा 2200 रुपये झालाय. काय करायचं 1500 रुपये घेऊन? हा त्यांचा अजेंडा असणार नाही का बाबा आम्ही लाडकी बहीण योजना सुरू? हे पब्लिक आहे, सब जनती आहे, करायचं तीच करणार आहे. कार्यक्रम अटळ आहे. रोहित दादा बड कोणाचं काही चालत नाही सोडा. तर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण मणेराजुरी या गावामध्ये या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फक्त आणि फक्त रोहित पाटीलच निवडून येणार असं सांगतात. त्यांच्या मनातील आमदार हे रोहित पाटीलच आहेत. कारण सुमनताई आबा पाटील असतील, त्यानंतर सुमनताई पाटील असतील आणि त्यांच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी जे विकास कामं इथं या भागात केलेले आहेत त्याच्या जोरावर हे नागरिक जे आहेत मणेराजुरीचे ते म्हणतात की तेच आमदार म्हणून निवडून येणार आणि 100%, 110% अशी टक्केवारी देखील तिने आत्ताच जाहीर केलेली आहे. केके न्यूजसाठी सद्दाम अली, तासगाव. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.